Again, a warm welcome. आजचं सेशन आपल्या नेहमीच्या सेशन सारखं इट्स गोइंग टू बी पॉवर पॅक, इट्स गोइंग टू बी लोडेड. सगळ्यात आधी आपण प्रार्थना करूया. लेट अस प्रे. हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड वी हम्बली नो के ब्लेसिंग्स. प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चौकक श्री जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज आणि सगळे गुरुजन, वी हम्बली नो के डिवाइन ब्लेसिंग्स. For deeper understanding of Hanuman Chalisa. Thank you for our goal manifestation. Thank you for Mangal Murti. आम्हाला स्वतःची मंगल मूर्ती बनवायची आहे. Thank you for this blessings. Thank you. To all of you, good evening. I welcome you all for day 4. Day 4 of Hanuman Chalisa. Let us proceed. आपले फोन सगळे सायलेंट मध्ये करतो so that we are okay. ऑलराइट, चला सुरू करूया. काल आपण बघितलं मृत्यूचे 3 प्रकार. एक नॅचरल, त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक. सेकंड, रोगाने होणारा. तिसरा, आदिदैविक, राईट, भौतिक आदिदैविक, राईट. जो दैविक आहे, जो थर्ड कॅटेगरी आहे, दिस इज अ कॅटेगरी वेअर जेव्हा संत मंडळी आपल्या जीवनात असतात, गुरुजन असतात, त्यांच्या चरणी आपण आपल्या सेवेसाठी आपण त्यांच्या चरणी असू, व्हॉट विल हॅपन? द थर्ड टाइप ऑफ डेथ कॅन बी अवॉइडेड, इज अवॉइडेड. गंडांतर ज्याला म्हणतात, मराठी शब्द इज गंडांतर, ऍक्सिडेंटल डेथ. खर्चटू शकतं पण मृत्यू नाही होणार. त्रास होऊ शकतो पण जीव नाही जाणार. जीव तेव्हाच जायचा असेल जेव्हा जो जीव सोडाची बात ज्या दिवशी ठरलेला असेल, आपल्या परमेश्वरांनी जो प्लॅन केलेला असेल त्याप्रमाणे आपण त्या दिवशी बॉडी सोडू. त्याला म्हणतात नॅचरल डेथ, त्याला म्हणतात आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. थर्ड, व्हेरी व्हेरी क्लिअर. आणि इथून आपली हनुमान चालिसा सुरू झाली, सेशन सुरू झाले. बजरंग अवस्थेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टीला आपण सगळ्यात जास्त घाबरतो, मृत्यू, हे सुद्धा आपण काल बघितलं. कशाला आपण घाबरतो? आपण म्हणतो याची मला खूप भीती वाटते, याची भीती वाटते, त्याची भीती वाटते. पण त्या बऱ्याचशा भीती ज्या आहेत ना, त्या काल्पनिक आहेत. दे आर नॉट रिअल. द रिअल इज वी आर स्केअर्ड, वी आर फिअरफुल ऑफ द डेथ. मरणाला घाबरत असतो आपण, आणि म्हणून ही सगळी धावपळ आहे, आणि ते नॅचरल आहे. येस ऑर नो, राईट. सो नाऊ आज आपण हनुमान चालिसेमध्ये काय शिकणार आहोत? मी तुम्हाला सांगितलं पुढचे 3 दिवस अजिबात मिस करू नका. आय एम व्हेरी हॅपी दॅट सम ऑफ यू हॅव ऑलरेडी देअर अपीअर्ड ऑन द स्क्रीन. काही जण तुम्ही व्हिडिओ ऐकताय, विच इज व्हेरी गुड, राईट. आज आपण परत पहिल्या दोहावरती जाणार आहोत. परत एकदा फर्स्ट दोहा विल गो बॅक अगेन. लेट्स अंडरस्टँड इट अगेन, राईट. लेट मी शो इट ऑन द स्क्रीन. श्री गुरु चरण सरोज रज निज, हे आपण समजून घेतलेलं आहे ऑलरेडी, राईट. आता आपण समजून घेऊया की बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायक फलचारी. फलचारी, फलचारी, 4 फल. श्री गुरु चरणी अर्पण झाल्यानंतर आपल्याला 4 फळं मिळणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक आपली जेवढी ग्रंथ आहेत ते सगळीकडे फलश्रुती सांगितलेली आहे. आपण ज्या ज्या आरत्या करतो तिथे सगळीकडे आपल्याला फलश्रुती सांगितलेली आहे. विष्णू सहस्त्रनाम केलं, फलश्रुती आहे खाली. अथर्व शीर्ष केलं, फलश्रुती आहे खाली. विष्णू सहस्त्रनाम, आपलं हनुमान चालिसा केली, फलश्रुती आहे खाली. रामस्तुती आहे, फलश्रुती आहे खाली. रामस्तुती ऐका तुम्ही, पहिलीच फलश्रुती आहे. भव भय दारुण सगळं भय काढण्यासाठी. कधी? तर वेन यू सरेंडर ऑन द फीट ऑफ द टीचर. रामस्तुती ऐका, वाचा फॉर बेटर अंडरस्टँडिंग. आर यू अंडरस्टँडिंग? सो प्रत्येक ठिकाणी रिवॉर्ड्स दिलेले आहेत.
फलश्रुती. आणि हे रिवॉर्ड्स आपल्याला गरजेचे आहेत. मग ज्या गुरूंची चरण आपण त्या दिवशी बघितलेली एक्झाम्पल, ती चरण आपण परत एकदा पाहणार आहोत आणि आजच्या सेशनला आपण परत एकदा सुरुवात करणार आहोत. बिकॉज वी आर ऑन द सेम दोहा. थोडस बेंड डाऊन, नतमस्तक व्हा and say श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. हे परमेश्वरा, I surrender myself on the feet of my teacher. To be humble, to be conductive, is to be empowered. आणि ह्यातनं मला पूर्णतः निश्चिती आहे, हनुमान चालिसेमध्ये जसं लिहिलेलं आहे, आणि त्याचा पूर्णपणे आपल्याला तो जो दोहा आहे, बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायक फलचारी. 4 फळं मिळणार आहेत आपल्याला. आणि ती कुठली 4 फळं आहेत ते आपण समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे ती फळं, एनिवेज यू नो इट. जस्ट दॅट वी आर डुईंग रिव्हिजन हिअर. रिव्हिजन याच्यासाठी कारण की सगळ्यात मोठा भाग आहे तो आपण काल मारलेला आहे. सगळ्यात मोठा भाग आहे तो आपण ऍड्रेस केलेला आहे. वी ऑल आर स्केअर्ड ऑफ डेथ. वी आर ऑल स्केअर्ड ऑफ ऍक्सिडेंट. लोक इन्शुरन्स का घेतात? ऍक्सिडेंट कधीतरी झाला तर 100 2 गाड्यांना पण होत नाही. प्रत्येक जण जाणीवपूर्वक जपून गाडी चालवतो. बट द फिअर इज हेल्पिंग अस, द फिअर इज टेकिंग अस टू बाय एन इन्शुरन्स, विच इज गुड. हेल्थ इन्शुरन्स, विच इज गुड. लाईफ इन्शुरन्स, विच इज गुड. कार इन्शुरन्स, विच इज गुड. कारण आपण डिरिस्क करतोय. आपल्याला आपले पैसे लागले तर थोडेसे पैसे द्यायचे आणि एवढा मोठा इन्शुरन्स घ्यायचा. गुड आयडिया. सो बरनऊ विमल जसू, आणि मग ती पुढेची 4 फळं आहेत ती आपण थोडीशी समजून घेऊया. लेट मी शो यू ऑन द स्क्रीन. राईट. तो दोहा काय आहे? श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. आणि मग आपण आज हे समजणार आहोत कुठली 4 फळं आहेत ते. आणि ती 4 फळं जी आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात पहिलं जे आहे, द फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट, आपले प्रभुराम कसे होते, काय म्हणून ओळखलं जायचं? आपण दिवाळी साजरी केली आता. वी ऑल सेलिब्रेटेड दिवाळी, राईट. आपण चांगले कपडे घेतले, फराळ केला, फराळ दिला, फराळ घेतला, भाऊबीजेला गेलो बहिणींकडे, सगळं आपण एन्जॉय केला. आणि ती एन्जॉयमेंट कशासाठी होती? तर प्रभुराम घरी आल्याची ती दिवाळी आहे. तर त्या प्रभुरामांची व्हॅल्यू सिस्टम मध्ये त्यांचे काय गुण आहेत? धर्माची व्याख्या प्रभुरामांप्रमाणे प्रभुराम काय म्हणून ओळखले जायचे? सगळ्यात पहिलं काय आठवत आहे तुम्हाला? मर्यादा पुरुषोत्तम. येस और नो? पेशन्स, टॉलरन्स, अंडरस्टँडिंग, मर्सी, लव्ह, युनिव्हर्सल लव्ह, डिवाइन लव्ह. थोडस मराठीमध्ये आपण बोलूया. परोपकाराची भावना. येस और नो? दिलदार होते, आज्ञाधारक होते. आपल्या वडिलांचा शब्द पडू नये, आपल्या वडिलांची ती जी काय कमिटमेंट होती ती त्यांनी पूर्ण करण्यासाठी त्यांनी वनवासात गेलं. ही इज अ क्लासिक एक्झाम्पल प्रभुराम आपल्यासाठी ऑफ त्याग. कसला त्याग आपण शिकायचा आहे ते आपण पुढे बोलूया. पण ऍज पर ज्या 4 फळं आहेत, आपल्याला काय होणं अपेक्षित आहे? सत्य पथावरती चालणं अपेक्षित आहे. मी काल जो तुम्हाला ग्रंथ दाखवला, गजानन महाराजांचा दाखवला त्या ग्रंथामध्ये कितीतरी वेळा शेवटला
महाराज सांगतायत की सत्य पथावरती चालण्यासाठी माझ्या भक्तांना मार्गदर्शन मिळत राहावं. सत्यपथ. आणि सत्य हे रोज बदलत असतं इन टर्म्स ऑफ द अंडरस्टँडिंग ऑफ द सत्य. सत्य इज नॉट ट्रू ऑर फॉल्स. सत्य हे की आपण एक आत्मा आहोत, आपण काही अनुभव घ्यायला खाली आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांमध्ये देवाचा अंश आहे, हे सत्य आहे. आपल्याला समजो अथवा न समजो, आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. आणि त्या सत्यपथावरती चालत असताना आपल्याला येणारे जे अनुभव आहेत, चांगले वाईट कमी जास्त, प्रभुराम असं म्हणतायत त्याच्यामध्ये आपल्याला याच्यातनं जी रिवॉर्ड्स आहेत, ते सगळ्यात पहिलं जे आहे, तो जो धर्माचं पालन करेल. धर्म म्हणजे धर्म आपण जे समजतो तो धर्म नाही. धर्माचा जो पालन करेल, धर्माच्या आतले व्हॅल्यू सिस्टम जे आहे त्याचं जो पालन करेल तो माझा. तो माझा काय म्हणताय की ज्याच्याकडे करुणा आहे, ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे संतुलन आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे लिडरशिप आहे, ज्याच्याकडे आज्ञा पालन, गुरुसेवा किंवा कुठल्याही रूपाची तुम्हाला जर गुरुप्राप्ती असेल तर आज्ञेचं पालन, गुरुसेवा, अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपण करू शकतो. नम्रता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आजच मास्टरांचा व्हिडिओ रिलीज झालाय काल, प्रत्येक पौर्णिमेला होतो, त्यातनं क्लिअर मेसेज आपल्याला मिळालेला आहे. ह्युमिलिटी, नम्रता, विनम्रता. आपल्याला काय करायचं डेव्हलप? आपल्यासाठी धर्म काय आहे? सुविचार हा धर्म आहे. सद्गुण डेव्हलप करणं हा धर्म आहे. जे लोक अराटिक योगा शिकले त्यांना व्हर्च्यू प्रॅक्टिस करणं हा धर्म आहे. परोपकार करणं धर्म आहे. टू डोनेट इज द धर्म आहे. पुन्हा एकदा रेफरन्स देतोय गजानन विजयच्या ग्रंथामध्ये, अध्याय आणि सगळं सुरू व्हायच्या आधी पहिल्या पानावरती महाराज असं म्हणतायत की महाराज आशीर्वाद देत आहेत सगळ्यांना. पैकी काही लोक जे श्रीमंत आहेत ऑलरेडी, त्यांना अजून श्रीमंत होण्याची संधी आहे. त्या श्रीमंतांकडनं ते वैद्यकीय व्यवस्था सुरू करतात. हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, गेस्ट हाऊसेस. आज तुम्ही बघा, आळंदीला तुम्ही गेलात, शेगावला गेलात, शिर्डीला गेलात, बघा किती अमेझिंग अमाऊंट ऑफ व्यवस्थापन सगळं झालेलं आहे. भक्त निवास, हे आपण कुठून शिकलोय? वेअर हॅव वी लर्न इट फ्रॉम? हे सगळं प्रभुरामाने आपल्याला हे तिथपासनं आलेलं आहे खाली. आणि ते आपण टप्प्याटप्प्याने आपण हळूहळू शिकत जातो. डोनेशनचं महत्व आपल्याला तेव्हा कळलंय. करणं हा दानशूर होता, हे आपल्या ऐकण्यासाठी नाही. दानशूर तर अर्जुन पण होता, फक्त करणं गुप्त दान करत असे. अर्जुन सगळ्यांना सांगून करत असे. असा एक रेफरन्स आहे. याचा अर्थ मी आणि तुम्ही काय समजायचं आहे? आपण हे समजायचं की दोघही जण डोनेशन करायचे. दान, धर्म, अन्नदान हे कधीपासून चालत आलेलं आहे. जर तुम्ही साईचरित्र वाचलं, गजानन महाराजांची विजय ग्रंथ वाचलं, जर तुम्ही शंकर महाराजांची शंकर गीता वाचली, तर किती मोठं महत्व आहे अन्नदानाला. मग त्या अन्नदानात तुम्ही डायरेक्ट भाग घेऊ शकता. तुम्ही जेवण बनवून महाप्रसाद म्हणून तुम्ही लोकांना तो ऑफर करू शकता, भंडारा करू शकता. करतात. आपण लंगर वाटतो, गुरुद्वारामध्ये लंगर सतत चालू असतात. काही गुरुद्वारांमध्ये मला माहिती आहे, हायवेला इथे खालापूरला तर इट्स ओपन ऑल द टाइम फॉर पीपल. तिथे तुम्ही डोनेशन पाठवू शकता. तिथे तुम्ही शंकर महाराजांकडे फॉर एक्झाम्पल खिचडी आहे, तिथे करू शकता. हे सांगितलंय आपल्याला धर्मामध्ये. धर्म तो आहे. धर्म हा नाही की मी हिंदू आहे, मी अजून काय आहे, मी हे काय. येस, ऑफकोर्स. पण आपल्या देवानी काय सांगितलं तर हे सांगितलंय, देव सगळ्यांचा आहे. आपल्या म्हणजे देव सगळ्यांचा आहे. किती पॉवरफुल टीचिंग्स आहेत या. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, 4 फळांपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट जे फळ आहे,
स्टार्टिंग पॉइंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपले प्रभुराम आपल्याला सांगतायत आणि प्रभुराम साक्षात आपले गुरुजनांच्या मार्फत सांगतायत की येस, ही 4 प्रकारची फळं, हे 4 प्रकारचे रिवॉर्ड, हे चारही ज्याला आपण म्हटलेलं आहे, राईट. यू आर एक्सपेक्टेड टू, वी आर ऑल एक्सपेक्टेड टू बी रिवॉर्डेड. द रिवॉर्ड्स आर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म करत असताना आपल्याला अनुभव येणार आहेत सगळ्यांना. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रवाह असू शकतील, असतात, कारण आपल्या प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. जरी आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे तरी देखील 2 बहिणी 2 भाऊ एकसारखे विचार करणारे नसतात. हीच तर मोठी गोष्ट आहे. यस नो. जेव्हा प्रभुराम निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर लक्ष्मण ऑल्सो फॉलोड अलॉंग विथ हिम. त्यांचे बाकी भाऊबंद पण याची तयारी असेल कदाचित, त्यांनी दाखवलं पण इच्छा, पण त्यांनी सांगितलं नाही, आणि काय कारणास्तव अजून लक्ष्मण त्यांच्या बरोबर आले. पण प्रभुरामांनी आपल्याला हे सांगितलंय की तुझा धर्म काय आहे. मग थोडंसं अजून जवळ येऊया, थोडंसं अजून नॅरो करूया. काही जण आपण व्यवसाय करतोय, काही जण आपण नोकरी करतोय, काही जण आपण स्वतःचा व्यवसाय एका छोट्या धर्तीवरती करतोय. आपला धर्म काय आहे? प्रामाणिक राहणं पहिले आपल्याशी. वी शुड रिमेन ऑनेस्ट टू आवर सेल्फ फर्स्ट. आपला धर्म काय आहे? काही जण तुम्ही 4-5 महिने एकत्र प्रॅक्टिस केली होती व्हर्च्यूजची, सद्गुण डेव्हलप करण्याची. आपला धर्म काय आहे? सगळ्यात पहिला धर्म, नीट लक्षपूर्वक ऐका, सगळ्यात पहिला धर्म आहे आत्मसन्मान, आत्मप्रेम, सेल्फ लव्ह. मी इंटरनली जर मी डिस्टर्ब असीन, डिस्टॉर्टेड असीन, तर मी एक्सटर्नली कधीतरी ते फुटणार आहे. जर माझा सन्मान मीच नाही दिला, कोणीतरी शाळेत सांगितलं होतं म्हणून की यू आर नॉट गुड इनफ, अँड आय एम कन्व्हिन्स्ड दॅट आय एम नॉट गुड इनफ. तुम्ही तुमचा सन्मान करू शकणार नाही. मागच्या सिरीज मध्ये आपण याच्यावरती बोललेलो आहे, म्हणून मी आज इथे जास्त बोलत नाही. जर आपण आपला सन्मान ठेवू शकलो, सेल्फ लव्ह, सेल्फ एस्टीम हे शब्द आपल्याला माहिती नव्हते. आपसुकपणे आपण प्रभुरामांसारखे दुसऱ्यासाठी परोपकाराची भावना, परोपकार इज इंग्लिशमध्ये वर्ड इज कंपॅशन, कंपॅशन टुवर्ड्स अदर्स, दिस विल गेट डेव्हलप्ड जेव्हा आपल्याला आपण समजतो, तेव्हाच आपण दुसऱ्याला समजू शकतो. हे परमेश्वर, हा माणूस माझ्याशी असं वागत नाही, ते असं वागत नाही, हे असं वागत नाही, हे सुधारावे, ते सुधारावे. ओके, गुड आयडिया, पण ते बालबोध आहे, खूप अत्यंत बालबोध आहे. कोणाच्या प्रार्थनेने असं सुधारण्याची काही टेक्नॉलॉजी मला माहिती नाहीये. कारण जो माणूस आतमध्येच डिस्टर्ब आहे तो काय शांतता शिकवणार लोकांना? जो स्वतःचा सन्मान करणं किती गरजेचं आहे. आज आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये भरपूर सारी औषधं आहेत, आणि काही काही अशी औषधं आहेत की तुम्ही ती मागच्या 2 वर्षात पाहिलेली पण नसतील, तरी तुमच्या घरामध्ये असू शकेल. जेव्हा आपण स्वतःला कमी लेखाला सुरुवात करतो आणि म्हणजे आपण वी आर कन्व्हिन्स्ड दॅट वी आर नॉट गुड इनफ, पहिला आजार तिथून सुरू होतो. जेव्हा मी एखादा पेशंट, फार रेअर केसमध्ये, पण येस, वेन आय एम कन्सल्टिंग एनीबॉडी, spend considerable amount of time to understand why is somebody behaving the way somebody is behaving. माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी एक एक्सेप्शनल केस होती, म्हणून मी एक समजून घ्यायचा प्रयत्न केला. 25 वर्षापूर्वीचं काही एकच दुःखद घटना, एक
त्या व्यक्तीच्या 25 वर्षापूर्वीच्या झालेली घटना त्यांनी आजही त्या घटनेशी ते जगतायत. ती निगेटिव्ह घटना ताजी तवानी आहे. हा उपयोग आहे. सगळ्या प्रकारची सुख आहेत त्यांच्याकडे, पण तरीही आतून रिकामे आहेत. मला तुम्ही सांगा, हा कुठला धर्म आहे? काय करतोय आपण? आर यू अंडरस्टँडिंग? काय गोंधळ होत आहेत. खूप आधीची काहीतरी निगेटिव्ह घटना झालेली आहे, घटना अपघाती काहीतरी झालंय किंवा अजून काय झालेलं आहे, पण आपल्याकडे ती ताजी तवानी एकदम क्लिअरली अवेलेबल आहे. आपण विसरायला तयार नाही. आपले ते सुटत नाही, आजारपण सुटत नाही. काय सांगतोय आपल्याला आपला आजार? दिस डिफरन्स बिटवीन डिसीज आणि डिफरन्स बिटवीन इलनेस. इलनेस म्हणजे आलेला आहे, डिसीज म्हणजे थोडासा डिस्कम्फर्ट आहे, कणकण आहे, पण उद्या जर लक्ष नाही दिलं तर ताप येईल परवा. समथिंग लाईक दॅट. आपला धर्म आपल्याला काय सांगतोय? आपला धर्म हे सांगतोय की प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. देह देह द फिजिकल बॉडी, देह देवाचे मंदिर आहे. जेव्हा भगवान हनुमान इज शोइंग हिज चेस्ट, हिज हार्ट विथ हिज टीचर प्रभु राम, इट्स अ सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन की देह हा देवाचं घर आहे. हे आपल्याला माहिती आहे, आपण ऐकलंय. लहानपणापासून हे गाणं आपण ऐकलंय. कदाचित आपण आता ते समजतो. इट इज ओके, स्टील ओके. पण आपला धर्म तो आहे की जर आपल्याकडे, आपण फॉर एक्झाम्पल काय धर्म आहे, तर परोपकाराची भावना आहे. तर आपल्याला रस्त्यामध्ये, समजा आपण हिलर आहोत, आपल्या रस्त्यामध्ये कुठे ऍक्सिडेंट दिसला किंवा काही अँब्युलन्स जाताना दिसली, तर आपण पटकन सांगतो, हे परमेश्वरा, ह्याला योग्य ती मदत लवकरात लवकर मिळू दे. हा धर्म आहे. हे परमेश्वरा, ह्याला काय लागेल ती मदत मिळू दे. हा धर्म आहे. कोविड काळामध्ये जेव्हा आपण एकत्र यायचो आणि विष्णू सहस्त्रनाम करायचो, खूप सारे हिलिंग करायचो, रामरक्षा म्हणायचो, हनुमान चालीसा म्हणायचो, येस ऑर नो? तुमच्यापैकी काही जण तेव्हापासून माझ्याबरोबर आहे, 2021 पासून. व्हॉट वॉज दॅट? इट वॉज कम्पॅशन. हे परमेश्वर प्रत्येकाला ही समृद्धी मिळू दे, प्रत्येक जण रिपेअर होऊ दे. जेव्हा कर्जतला पूर आला, महाडला पूर आला, तेव्हा आपण सगळेजण रामरसायन देण्यासाठी आपण सगळे, आपल्याला जे जमतंय त्यांनी आपण करायचा प्रयत्न करतो. कोणी पैशाची मदत करतोय, कोणी हिलिंगचे करतोय, कोण ब्लेसिंगचे करतोय, कोणाला ज्याला जे येतंय ते करतोय. हेच प्रभुराम आपल्याकडनं अपेक्षा करतायत. दिस इज हिज एक्सपेक्टेशन. हाच धर्म आहे. काही जण तुम्ही डोनेशन देताय, काही जण भरघोस डोनेशन देताय. त्या भरघोस डोनेशन मधून लोकांना अन्नदान मिळत आहे. येस, अन्न मिळत आहे. येस, परोपकाराची भावना आहे. आजकाल तर कितीतरी लोक आता भंडारे किंवा खूप सारं असं जेवण वगैरे चालू केलंय, महाप्रसाद सुरू केलाय खूप साऱ्या प्रमाणात. तुम्ही बघताय आता तर त्याचं प्रमाण वाढलंय, विच इज अ गुड न्यूज. लोक कुठल्याही समाजाची, कुठल्याही जातीची आता या मानवता धर्माशी जागरूक झालेली आहेत. हेच अपेक्षित आहे प्रभू रामांना. हाच धर्म आहे. बाकी त्याच्या काही व्याख्या असतील, मी त्यातला सब्जेक्ट मॅटर नाहीये. पण मला समजलेले प्रभुराम काय आहेत, तर प्रभुराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, संयमी आहेत, कम्पॅशनेट आहेत. त्यांच्याकडे काय उत्तम नेतृत्व क्वालिटी आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, की त्यांनी काहीही, त्यांच्याकडे सामुग्री नसताना वानर सेना बनवली त्यांनी. म्हणजे काय त्यांच्याकडे तेव्हा काय होतं? व्हॉट इज अ मेसेज फॉर अस? ते साक्षात देव होते. एनिथिंग वॉज पॉसिबल. पण व्हॉट इज अ मेसेज फॉर अस? द मेसेज इज पेशन्स, सफरिंग. त्यांना पण, ही ऑल्सो हॅड टू गो थ्रू लॉट ऑफ सफरिंग. पण ते डगमगले नाहीत. येस, इमोशन्स इकडे तिकडे होऊ शकतात, पण ते डगमगले नाहीत. असं आपलं होतंय का? आपल्याला हे शिकायचं आहे. तुम्ही म्हणाल की सर, हनुमान चालिसा केल्यानंतर होणार आहे काय, माझे पेशन्स नॉर्मल होणार आहेत का? मी म्हणतो की येस, पूर्ण नाही, पण त्या जर्नीला सुरुवात होईल. मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे त्याच्यावरती. यू विल स्टार्ट टू बिकम पेशंट. संयम डेव्हलप होईल.
जेव्हा तुम्ही भक्ती करता ना, आपण जेव्हा भक्ती करतो आपल्या गुरूंची, जेव्हा आपण भक्ती प्रीतीच म्हटलेलं आहे शंकर महाराजांनी. भक्ती ही प्रीती आहे. वी फॉल इन लव विथ दिस, इट्स डिवोशन. अँड वेन यू आर इन द डिवोशन विथ द टीचर, अपने आप हार्ट ओपन होतं, अपने आप निष्ठा तयार होते. काहीही झालं बरे तुमच्या चरणी ठेवा. म्हणून पहिलं वाक्य काय, पहिला दोहा काय, श्री गुरु चरण सरोज रज निज. वन्स यू आर अलाइन्ड टू द फीट ऑफ द टीचर, बी रेस्ट अश्योर्ड की आपण संयमी असणार आहोत. फक्त आपल्याला रोज चालायचं आहे. चालायचं म्हणजे नॉट फिजिकली, यू हॅव टू वॉक द पाथ. द पाथ नेम इज सत्यपथ. इंग्लिश मध्ये वर्ड इज द पाथ ऑफ राइटियसनेस. आय नो व्हॉट इज राइट. I will try, I don't follow it right every time, but I try to follow it. I try to follow. I know what is right. मला माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे what is right. But we try to follow. Try to follow. आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस केली पाहिजे. Yes, I know. I try to follow. Not that I don't follow at all. काहीतरी आपण करतोय, साधना केली पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे. अष्टांग योगामधले आपल्याला अष्टांग योग करायचे ते आपल्याला माहिती आहे. सगळे जमतील का? थोडे थोडे जमणार आहे, तेवढं मी करेन. पण किती चांगली म्हणजे आय कन्सिडर दिस एज गुड न्यूज की आय ऍटलीस्ट नो व्हॉट इज राईट. म्हणून हनुमान चालिसा करत असताना राईट, जेव्हा आपण क्लिअरली समजतो की माझे रिवॉर्ड्स काय आहेत, माझे रिवॉर्ड्स आहेत हे परमेश्वर, आपण सगळ्यांनी सांगितलंय, संकट हरण सगळ्यात पहिलं मला बरं कर. सर सलामत तो पगडी 50. येस ऑर नो? राईट, येस ऑर नो? सर सलामत तो पगडी 50. मीच ओके नसीन तर मग मी काय नोकरीला जाणार, तर मी काय बिझनेस करणार, किंवा मी काय अजून गोष्टी करणार इफ आय एम नॉट ओके. आणि म्हणून काल जेव्हा आपण मृत्यूचे प्रकार बघितले, ते महाराजांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं, तर यातला जो शेवटचा भाग आहे, तिसरा मृत्यू, हे ते आल्यानंतर ते टेकिंग केअर आहेत. आता दुसरा जो प्रकार आहे की रोगाने होणारे जे मृत्यू आहेत, आपला धर्म आहे टू रिपेअर अवर सेल्फ, सी द बेस्ट डॉक्टर. हा धर्म आहे, आपला धर्म आहे. वी हॅव टू टेक केअर ऑफ अवर सेल्फ, अवर फिजिकल बॉडी, अवर इमोशन्स. आणि मग त्याच्यासाठी साधना दिलेली आहे. हळूहळू आपल्याला ते जमते. कुठे कुठे आपण मदत घेतो, गुरूंचा रोल आहे महत्वाचा. स्लोली अँड स्टेडीली वी आर प्रोग्रेसिंग इन दॅट डायरेक्शन. त्यामुळे धर्म इज नॉट अबाउट नुसते आरत्या करणं. आणि आरत्या ज्या प्रचंड एसोटरिक आहेत, आपली एक आरती आपण त्याच्यावरती प्रवचन केलंय, दत्तांच्या आरतीवरती. तो दत्त आतही आहे, तो दत्त बाहेर पण आहे. सभाई अभ्यंतर तू एक दत्त, सभाई अभ्यंतर, दत्त आत, दत्त बाहेर. जे प्राणी किलर्स आहेत त्यांना माहितीये मी काय म्हणतोय, इनर ऑरा, आउटर ऑरा. दत्त आत, दत्त बाहेर. पण साहेब मला एका दत्ताशी माझं पटत नाहीये. आहा, एका दत्ताशी ना माझं पटत नाहीये. एका दत्ताशी मला अडचण आहे. एका दत्ताशी ना माझं डुशुम होत आहे. पण सगळ्यांमध्ये दत्त आहे. आणि जरुरी नाही की सगळ्या दत्तांशी जुळलंच पाहिजे. काही दत्त अनुभवासाठी आहेत. अशी ही आपण परीक्षा सतत देत असतो. आणि जीवनामध्ये जेव्हा अशी परीक्षा आपण देत असतो, तेव्हा आपल्याला प्रभुरामा, आपण जेव्हा चरणी अर्पण असतो आपल्या गुरूंच्या. आणि म्हणून गुरु इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून शब्द त्यांनी काय लिहिलाय, त्यांनी असं नाही सांगितलं श्री गुरु चरण, गुरु सांगितलेलं आहे. त्यांनी संज्ञा वापरली, गुरु शब्द वापरलाय, गुरु, श्री गुरु चरण. मग ते जे गुरु आहेत त्यांच्या चरणी अर्पण झालो की आपल्याला 4 रिवॉर्ड्स कन्फर्म्ड आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, द स्टार्टिंग पॉइंट इज द रिवॉर्ड ऑफ रायटियसनेस. रायटियसनेस म्हणजे आय नो व्हॉट इज राईट, आय विल ट्राय टू फॉलो राईट. मी चिंता केली पाहिजे का गुरु असताना? ऑब्विसली नाही. पण मी चिंता करणार आहे का? हो. पण मी ती सतत चिंता करत राहिलो आणि मग गुरुनं सारखं फोन करत राहिलो, हे बघा हे बघा हे बघा, ह्याला काय अर्थ आहे? त्याला चिंता नाही म्हणत, त्याला एन्झायटी म्हणतात.
तीच एन्झायटी, चिंता. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? एव्हरीबडी टुगेदर? क्लॅरिटी येते? राईट? सो द मेसेज टू अस इज प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. असं पहिलं अपेक्षा आहे. धर्म आपला हा आहे की जो आपला इनर सेल्फ आहे, माझ्यातला जो मी आहे, ज्याला तुम्ही प्रॉमिस केलंय पहिल्या दिवशी, आठवते ना प्रॉमिस, की तुम्ही त्याला बजरंग करणार आहात. येस ऑर नो? त्या बजरंगाची जी तुम्ही प्रॉमिस स्वतःला बनवण्याची केलेली आहे, त्या प्रॉमिसला आपल्याला जागलं पाहिजे. हा धर्म आहे आपला. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. एखादा जण नोकरीत असेल तर त्याच्यावरती काय धर्म असेल? ए बाबा रे, तुला 9:30च्या नोकरीला 9:30ला यायला लागेल. तो रोज 10 वाजता गेला तर काय होईल? कंपनी त्याला सांगेल, बाबा येऊ नको, तू धर्माचं पालन करत नाहीये. धर्म म्हणजे ड्युटी, धर्म म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, धर्म म्हणजे रेग्युलेशन, नियम. धर्म म्हणजे डिवोशन. जे काम दिले ते तुम्हाला व्यवस्थित करायला लागेल. ते काम केल्यावरती तुम्हाला रिवॉर्ड्स मिळले जातील, म्हणजे महिना पगार मिळेल. उद्या आपण बोलू अर्थावरती. थांबूया. थोडीशी क्लॅरिटी आली. आजच्या दिवशी मेसेज हा आहे की आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या मृत्यूच्या लाईनीत आपण आहोत. ती लाईन आपल्याला बदलायची आणि पहिल्या लाईनीमध्ये यायचंय, जो आध्यात्मिक मृत्यू आहे तो. आपल्याला रोगमुक्त व्हायचंय, व्याधीमुक्त व्हायचंय, तणावमुक्त व्हायचंय, आणि ती सततची प्रक्रिया आहे. येस ऑर नो? राईट? तो आपला धर्म आहे. तो आपल्या, माझ्या स्वतःवरती आपण, म्हणजे यू हॅव टू से टू युअर सेल्फ, क्लोज युअर आयज अँड से दॅट आय रिस्पेक्ट माय सेल्फ. पण आम्ही कळत नकळत जर मला कोणी आय एम नॉट गुड इनफ सांगितलं असेल तर, आणि मी कदाचित ते एक्सेप्ट केलं असेल की ओके, मला नाही जमलं एखादी गोष्ट, स्वतःला सांगा, मी आजपासनं स्वतःला शिक्षा देणार नाही. स्वतःला सांगा. आरशात बघताय जणू काय, आणि यू आर टेलिंग युअर सेल्फ, आय विल नॉट गिव्ह सेल्फ पनिशमेंट टू मी और माय सेल्फ. नो मोर सेल्फ पनिशमेंट. टाटा, बाय बाय. स्वतःला शिक्षा नाही करणार मी आता. इनफॅक्ट मी आता स्वतःला मोकळं करणार आहे. मी स्वतःला सन्मान देणार आहे. कसा देणार आहे सन्मान, तर पुढच्या काळामध्ये, पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण समजून घेणार आहोत डिटेलमध्ये. पण आज आत्तापुरता तुर्तास जस्ट से दॅट आय लव्ह माय सेल्फ, आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. मी आजपासनं स्वतःशी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायला सुरुवात केलेली आहे, आणि आजपासनं हे रिलेशनशिप फक्त सुधारणार आहेत, ही माझी स्वतःला प्रॉमिस आहे. आरशातल्या व्यक्तीला म्हणा, बजरंग, तूही बजरंग, मीही बजरंग, आपल्या सगळ्यांमध्ये बजरंगाचा अंश आहे. सावकाश श्वास घ्या, सावकाश डोळे उघडा, अँड से की मनातल्या मनात म्हणा की बजरंग. थांबूया. जे रेकॉर्डिंग ऐकणार आहेत, आम्ही सगळे थांबतो इकडे. यू प्लीज कम्प्लीट युअर हनुमान चालिसा. आम्ही आता ऑनलाईन स्वरूपात आम्ही कम्प्लीट करणार आहोत इन दिस कोर्स ऑफ टाइम. ओके, थँक्यू.